नमस्कार, मैं हूं निहाली आपके साथ और आप देख रहे हैं राष्ट्रीय तक न्यूज। चलिए नजर डालते हैं आज की खबर की ओर। महाराष्ट्र के रायगढ़ जिले के सुधागढ़ तालुका में खुड़ावाले फाटा से भगोशी सड़क पिछले कई वर्षों से खस्ता हाल में। इस स्थिति का समाधान निकालने और विभिन्न मांगों को लेकर बहुजन विद्यार्थी संगठन के रायगढ़ जिला अध्यक्ष अमित गायकवाड़ खुड़ावाले फाटा पर आमरण अनशन पर थे। मंगलवार दोपहर को लिखित पत्र देकर उनकी सभी मांगे मान ली गई हैं। अनशन स्थगित कर दिया गया। भाजपा नेता प्रकाश देसाई ने सार्वजनिक रूप से संघर्ष का समर्थन किया और आश्वासन दिया था कि वे प्रशासन को 100% मांगे मानने के लिए मजबूर करेंगे। अंततः आंदोलन की सभी मांगे मान लिए जाने के बाद भूख हड़ताल समाप्त कर दी गई। आरोप केला किंवा आम्ही जर संशय निर्माण आम्हाला झाला की बाबा तुमची काहीतरी तुमच्या अधिकाऱ्यांची स्थानिक अधिकाऱ्यांची निधी बघत आहे त्यांच्यावर की असतेच म्हणा, आम्हाला त्याच्याबद्दल काय म्हणायचं नाही। पण आम्हाला एवढंच म्हणायचं की शासनाने आमच्यासाठी टाकलेला पैसा आहे त्याचा विनियोग आम्हाला करता आला पाहिजे, आम्हाला त्याचं हे घेता आलं पाहिजे, बेनिफिट घेता आलं पाहिजे। आता हे बघा, हे 1.5 वर्षाचं माझं काम आणि आधीच्या अधिकाऱ्यांनी केलेले कामाची जबाबदारी हे माझं काम आता आहे। त्याच्यासाठी मी कंटिन्युअस प्रोसेशन करत आहे। म्हणून म्हटलं पाहिजे तुम्ही 21 पासूनचं तुम्ही नव्हता तिथे, बरोबर आहे? आम्ही आताची परिस्थिती जी आहे त्या परिस्थितीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला भरपूर निवेदनं दिली, भरपूर तक्रारी केल्या, मीडियाच्या माध्यमातून तक्रारी केल्या, पण त्याची दखल घेतली गेली नाही। म्हणून आम्हाला आता उद्रेक तो अति म्हणजे सहनशीलतेच्या पलीकडे गेलाय। आमचं आता एवढंच म्हणणं तुम्हाला आहे की तुम्ही त्याला ब्लॅकलिस्टला टेम्पररी टाका ना, तुम्ही 25 तारखेला काढून घ्या, आमचं काही म्हणणं नाहीये। पण त्याला ब्लॅकलिस्टला टाकायला म्हणजे भविष्यामध्ये एकतर होईल की तो सजग होईल, तो पुन्हा सावधानतेने काम करेल कॉन्ट्रॅक्टर म्हणून। लक्षात आलं काय? हे तरी तो करेल ना? नाही, ह्याच्यात आता आपलं कसं असतं, त्याच्याकडे पण काही गोष्टी आहेत ट्रॅफिक वाहन। तर माझं म्हणणं तुम्हाला काय आहे की आता जे तो म्हणतो आहे की मी युवा नेते अमित गायकवाड यांनी जे उपोषण केलेलं आहे त्याला आपल्याला 100% 100% यश प्राप्त झालेलं आहे। आपल्या मुख्याधिकारी बांधकाम विभागाच्या सन्माननीय देसाई मॅडम, आपले पालक सध्या पालकमंत्री देतात आपले तहसीलदार, आणि यांच्या सर्वांच्या समक्ष मॅडमने जे लेटर दिलेलं आहे ते मी आपणास वाचून दाखवतो। वरील विषयास अनुसरून खुरावले फाटा ते वाघोशी रस्त्याच्या दुरुस्तीबाबत तातडीने कारवाई करावी, अन्यथा उपोषण करण्याबाबत आपण पत्राद्वारे कळवले आहे। यांनी दिलेल्या खालच्या बाजूला सदरचे कामाची दुरुस्ती करण्याबाबत ठेकेदारांनी दिरंगाई केल्याबाबत तसेच दर्जेदार दुरुस्ती करण्याबाबत उपोषण करण्याची मागणी आहे। अन्यथा संबंधित ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करून डिपॉझिट जप्त करण्याची कार्यवाही करण्याबाबत कळविलेले आहे। तसेच सदरचे रस्त्याचे मजबूतीकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित करण्याची मागणी आहे। या अनुषंगाने सदर उपोषणाची दखल घेत सदर कंत्राटदारास टर्मिनेट करून त्याचे डिपॉझिट जप्त करण्याची कार्यवाही सुरू करून सदरचा रस्ता जिल्हा परिषदेमार्फत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित करण्याची कार्यवाही या विभागाकडून प्रस्तावित करण्यात येत आहे। तरी सदरचे उपोषण स्थगित करावे ही विनंती। खाली सही करा नको, आपण कोर्टात जाऊ। इथं लिहिलेलं आहे त्याची देखभाल दुरुस्ती गोठवून असं लिहिलेलं आहे। असं नाही केलं, स्पेसिफिक परफॉर्मन्ससाठी आपण कोर्टात जाऊ शकतो। त्याचं वकिलांना पण आपलं काम मिळेल ना। त्याचा ग्लास नाही, स्टीलचा आणचल देतो त्याच्यामध्ये। मैडम एक कॉपी तुम्हाला पण राहिलं त्याच्यातली। फिलहाल खबरों में इतना ही। बाकी खबरों के लिए देखते रहिए राष्ट्रीय तक न्यूज।